मित्रांनो आपल्या पाठीमागे जे पिंजरे आहेत समोर 2-3 पिंजरे आहेत ते चेक करूया आता. काल रात्री आपण टाकले होते आणि आजकाल तर पाऊस पण पडत आहे, सध्या पण पाऊस पडत आहे, बघू शकताय. पाहिलं तर चला मित्रांनो, समोर इकडे ट्रॅप्स आहेत, आपण चेक करूया. मित्रांनो आपला पहिला ट्रॅप जो इथे आहे तुम्ही पाहू, त्याचं थर्माकोल इथे पाहू शकताय. हे बघा आपलं ट्रॅप्स या साईडला आहे. ओ हो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे एक टिलापिया फिश आहे. तर असं वाटते खूपच प्रयत्न केलेले आहेत त्याचे, तुम्ही बघू शकताय. तर चला तरी सोडून देऊया, हे काय आपल्या कामाची नाही आहे. स्वतःची काय हालत करून घेतली तुम्ही बघू शकताय. हे बघा मित्रांनो, देऊया सोडून, इतकी बारीक आपल्याला काही कामाची नाही. ओ मित्रांनो, ह्या गोष्टीवर तर लाईक व्हायलाच पाहिजे. आणि नंतर आपले ट्रॅप्स जे आहेत ते आपण आता काढून घेत आहोत, कारण सध्या पाणी वाढत आहे आणि सध्या काही नॉर्मली जास्त काय अटॅक होत नाही आहे. इथं आपण ऑलरेडी काही ट्रॅप्स काढलेले आहेत. समोर 2 ट्रॅप्स आहेत, ते तर असेच फेकून दिलेले आहेत. यामधून काय भेटेल म्हणून काही अपेक्षा नाही आहे, तरी चेक करूया आता. काढून घ्यायचे आहेत तर आपले 2 ट्रॅप्स थर्माकोल इकडे आहे त्याचे. ओह मित्रांनो, ओ माय गॉड, कोणसी माय, ओ माय गॉड, बघू शकताय शेंगट मासा आहे, शिंगाडा ज्याला बोलत जातं, शिंगाडा कॅटफिश. खतरनाक मित्रांनो, मला तर अपेक्षा पण नव्हती, पण यामध्ये जवळपास 500 ग्राम एवढा साईजचा आपल्याला एक आपल्याला शेंगट सापलेला आहे. हे बघू शकताय. चला तर याला नंतर काढूया. समोर एक ट्रॅप्स आहे आणि तो आपला लास्ट शेवटचा ट्रॅप्स राहील. तर पहिले हा चेक करूया, ह्याचा थर्माकोल आहे आणि हा पण आपली ह्या डबल ट्रॅप आहे. हा 2 ट्रॅप एकत्र करून, 2 ट्रॅप एकत्र जोडून आपण याला तयार केलेला आहे आणि त्यामुळे आपण काही बेट टाकलेला आहे, जे की आपल्याला पडी मासा घोसेल या अंदाजाने. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आपलं बेट आहे, पण यामध्ये काही गवसलेलं नाही आहे वाटतं, काही अडकलत नाही याच्यामध्ये. ओ हो, हे बघू शकताय टोटली फेल गेला आहे आपला हा ट्रॅप. आणि आत्ता जे आहे, चला याला वरती नेऊन ठेवूया. आणि आता हा जो आहे शेंगट मासा आहे, याला काढून घेऊया अगोदर. होल्ड. हा बघू शकताय. आणि यातून मासा काढणं खूप अवघड असतं मित्रांनो, कारण जसं येता मासा फसतोय तसा आपल्यात हात बी फसतोय. हा बघा आपला शेंगट मासा. हा बघा मित्रांनो, तेव्हा तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि आपल्या आजची ट्रॅप फिशिंग आपल्याला कशी वाटली, आपण एक जरी मासा पकडला असेल तर आपल्याला आजची फिशिंग कशी वाटली खाली कमेंट नक्की सांगा. भेटूया अशाच इंटरेस्टिंग दुसऱ्या व्हिडिओसह फिशिंगच्या. तोपर्यंत धन्यवाद.